नमस्कार. सजग पालक मंचच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सजग पालक मंचचा महत्त्वाचा आपला हेतू आहे की मुलांची शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये एक वृद्धिंगत अशी सर्वांगीण वाढ झाली पाहिजे. त्यासाठी सजग पालक मंच कराड हा प्रयत्न करत आहे. आजच्या या पॉडकास्टच्या निमित्तानं आपण एक अतिशय नाजूक विषयावरती, नाजूक एवढ्यासाठी म्हणतो आहे की आपल्या शरीराचा सर्वात नाजूक अवयव व महत्त्वाचा अवयव आहे तो म्हणजे डोळे. या डोळ्यांची आजकाल कशी काळजी घेतली पाहिजे, मुलांमध्ये त्यामध्ये कोणत्या व्याधी होऊ शकतात, या संदर्भात परिपूर्ण असं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल फासे सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार डॉक्टर सर. नमस्कार. डॉक्टरांची ओळख या ठिकाणी मला आवर्जून करून दिली पाहिजे. डॉक्टर हे कराड शहरामध्ये गेली 25 वर्ष झालं आपली वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉक्टरांनी आत्तापर्यंत 50,000 सर्जरीज केलेल्या आहेत. आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे ते त्याचे हातसुद्धा डोळ्यांच्या बाबतीत खूपच निपुण आहेत. डॉक्टरांनी आजपर्यंत कराड, सातारा, पुणे, नागपूर, मुंबई, काश्मीर, त्याचबरोबर नायजेरिया आदी आफ्रिका देशामध्ये सुद्धा सर्जरीज केलेल्या आहेत. रोटरीच्या माध्यमातून ते सेवाभावी कार्य करण्यासाठी सुद्धा कायम अग्रेसर असतात. डॉक्टर साहेब, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आपल्या या पॉडकास्टमध्ये आम्ही सजग पालक मंचच्या वतीनं आपलं स्वागत करतो. धन्यवाद. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत सजग पालक मंचचे सहसंस्थापक श्री राहुल पुरोहित सर, अक्षरगुरू या नावानं ते प्रसिद्ध आहेत. ते सुद्धा आपल्याला या आजच्या पॉडकास्टमध्ये या संवादामध्ये सहभाग घेणार आहेत. डॉक्टर साहेब, आजच्या काळामध्ये मुलांनी आपल्या डोळ्यांची काळजी घेणे का महत्त्वाचे आहे आणि मुलांमध्ये त्याचबरोबर कोणकोणत्या प्रकारचे व्याधी आजकाल वाढताना दिसत आहेत, याबद्दल जरा आम्हाला सांगा. सर्वप्रथम आता मी सर्वांचं आभार मानतो, धन्यवाद देतो की या सजग पालक मंच या अंतर्गत आपण सुरुवातच डोळ्यातून करतोय. कारण डोळे हे म्हणतात की एक खिडकी आहे, आपल्या पूर्ण शरीराची खिडकी आहे आणि डोळ्यातून आपण सर्व जग जसं पाहतो तसंच आपलं शरीराची पाहणी देखील डोळ्यातूनच होत असते. आणि म्हणून तुम्ही जो हा नाजूक भाग, नाजूक अवयव निवडलेला आहे त्याबद्दल खरोखर धन्यवाद. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की डोळ्यांच्या विषयी आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल किंवा कशा पद्धतीने आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे, तसं पाहायला गेलं तर आपण म्हणतो की मुलं ही आपल्या देशाचं भविष्य आहे आणि आपल्या देशाचं भविष्य जर चांगलं ठेवायचं असेल आपल्याला तर त्या दृष्टीनं त्या मुलांची दृष्टी, त्या मुलांचे डोळे हे उत्तम असणं हे म्हणजे भविष्याची पायाभरणीच आहे. आणि त्या दृष्टीने विचार केला तर देशाची सुद्धा पायाभरणी आहे. बरोबर. आपल्याला देश आपला जर सुदृढ करायचा आहे तर ती सुरुवात ही मुलांपासून व्हायला हवी आणि म्हणून मुलांचे डोळे उत्तम असणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं. त्यामध्ये पालकांनी मुलांच्या डोळ्याच्या आरोग्याकडं कोणत्या वयापासून लक्ष देणं अपेक्षित आहे? मला सांगायला आवडेल की खरं तर पालकांनी मुलांच्या पहिल्या वर्षापासून, वयाच्या पहिल्या वर्षापासून डोळ्यांकडे लक्ष द्यायला हवं. कारण युज्युअली आपण पाहतो की मुलांना शाळेत गेल्यावरती कळायला लागतं, तेही जवळपास 4वी-5वीच्या नंतर कळायला लागतं की मला काहीतरी कमी दिसतंय किंवा काही वेळेला असं जाणवतं की एकाच डोळ्याला कमी दिसत असतं, एकाला दिसत नसतं. आणि तेव्हा जेव्हा पालक मुलांना आमच्याकडे दवाखान्यात घेऊन येतात तेव्हा लक्षात येतं की एका डोळ्याची दृष्टी तयार झालेली नाही आहे, ज्याला आम्ही ॲम्ब्लायोपिया म्हणतो किंवा लेझी आय जे म्हणतो. तर हे होऊ नये, त्याचं ट्रीटमेंट योग्य दिशेनं व्हावं, त्यासाठी वेळेत डोळ्यांची तपासणी नेत्रतज्ञांच्याकडून होणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणून वयाच्या पहिल्या वर्षापासून, जसं आपण लसीकरण, अगदी आम्ही म्हणतो की जन्मलेल्या दिवशी आपली पहिली लस आपण देत असतो. आपण बाळाला अगदी रडवतो, लस देतो, ताप येऊपर्यंत आपण सगळं करतो, पण ते लसीकरण हे त्या बाळाच्या पूर्ण आयुष्यासाठी महत्त्वाचं असतं. तसंच त्या बाळाची दृष्टीसुद्धा पूर्ण आयुष्यासाठी महत्त्वाची असल्या कारणाने वयाच्या पहिल्या वर्षापासून जर डोळे तपासले तर बऱ्याच गोष्टी या जी लहान मुलं सांगू शकत नाहीत ती आम्ही नेत्रतज्ञ डोळ्यांमधून हुडकून काढत असतो. म्हणून पहिल्या वर्षापासून चेक करणं हे अत्यंत गरजेचं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, आजकालचा जो मुलांचा म्हणजे स्क्रीन टाईम आहे, जसं की मोबाईल आहे, टॅब आहे, कॉम्प्युटर आहे, हां, हे जे अतिवापर चालू आहे किंवा त्यांना वापरावं लागतं, हो, त्याच्या डोळ्यावर काय परिणाम होतो? आता तसं पाहायला गेलं तर खरोखर ही सुरुवात जी झाली ती कोविड नंतरच झालेली आहे. जेव्हा की कोविडच्या दरम्यान बरेचसे सगळं अगदी शाळेचं सुद्धा आणि माहिती असो, होमवर्क असो, सगळं हे मोबाईलवरती यायला लागलं. आणि मग अनावधानाने का होईना आपणच मुलांच्या हातात
मोबाईल दिलेला आहे. आणि आजकाल आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट मोबाईलशिवाय होत नाही आहे. अगदी आपला हा संवाद सुद्धा आज आपण मोबाईलवरच पाहतो आहोत. तर जसं पूर्वी होतं की टी व्हीवर की शाप, तसंच आता आहे की मोबाईल हा योग्य की अयोग्य, त्याचा वापर हा योग्य प्रमाणे जर झाला तर तो योग्यच आहे. परंतु ते योग्य आणि अयोग्य याच्यात अतिशय नाजूक रेषा आहे जी आपणाला ओलांडायची नाही आहे. आणि हे पालकांनी आणि आपण सर्वांनी मिळून त्या मुलांना सांगायचं आहे. कोविड नंतर झालेलं काय आहे की आपण मुलांच्या हातात मोबाईल दिलाय, शाळा मोबाईलवरती सगळं पाठवते आहे आणि साहजिकच मुलांना मोबाईलचं व्यसन लागत चाललेलं आहे. आणि मग होतंय काय त्यामुळे की मुलं दूरवर पाहणं, जसं म्हणतो की आपण क्षितिजाकडे बघणं, हे विसरून गेलेले आहेत. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही जाणवतोय आम्हाला की मुलांना दूर मायोपिया जे म्हणतो आपण की दूरचं दिसत नसतं त्यांना क्लिअर, आणि या दृष्टीनं लांबच बघण्याची त्यांची कपॅसिटी कमी होत चाललेली असल्या कारणानं बऱ्याच वेळेला मुलांना नंबर चष्म्याचे कमी वयामध्ये देखील लागलेले आहेत आणि आता ते सुरुवात झालेली आहे. असं आहे. डॉक्टर, ह्या जोडीला हा आणखीन एक असा प्रश्न आहे की मोबाईल, संगणक असेल किंवा आता आपण त्याला व्हाईट स्क्रीन म्हणतो, ते वापरत असताना काय काळजी घ्यावी, आणि त्याचबरोबर ती काळजी घेत असताना 20-20-20 असा एक फॉर्म्युला किंवा नियम आहे, हो, तो कसा त्यांनी वापरावा? याला आमच्या भाषेमध्ये आम्ही डिजिटल ब्लाइंडनेस किंवा कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतो. आता याचा अर्थ काय होतो की जेव्हा मुलं मोबाईलकडे पाहत असतात तर ती अगदी तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं ना तर ती तासन तास त्या स्क्रीनकडे बघत असतात. ती मुलं आजूबाजूला काय चाललंय हे विसरून जातात, त्यांचं भान पूर्ण हरपलेलं असतं आणि एकटक डोळे उघडे ठेवून त्या स्क्रीनकडे पाहत असताना त्या स्क्रीनमधून येणारं रेडिएशन, त्याच्यातून येणारी लाईटची इंटेन्सिटी याचा डायरेक्ट परिणाम आपल्या डोळ्यांवर काही प्रमाणात का होईना पण होत असतो. त्यामुळे काय होतं की डोळे खूप कोरडे व्हायला लागतात, ड्राय व्हायला लागतात आणि त्यामुळे अगदी काही वेळेला त्यांचे मान पाठ दुखायला लागतं, स्नायू आखडतात. काही वेळेला त्यांना दूरचं दिसायचं खूप कमी येतं जरी ते टेम्पररी असलं तरी. कारण काय झालेलं असतं की आपलं बुबुळ जे आहे ते खूप ड्राय पडतं त्यावेळेला, ज्याला आपण कॉर्निया म्हणतो. तर ते उघडझाप सुद्धा प्रक्रिया जी आहे ती खूप कमी झालेली असते त्यावेळेला, आणि हे आपण लक्ष देऊन पाहणं हे गरजेचं आहे. आणि यामध्ये मग हे कसं प्रिव्हेंट करता येईल, हे अवॉइड कसं करता येईल, डिजिटल ब्लाइंडनेस किंवा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम जे आहे हे आपण कसं अवॉइड करू शकू. तर त्याला काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही त्याचं डिस्टन्स किती ठेवायला हवं, त्याचं लाईट कसा असायला हवा, तुम्ही स्क्रीनचा लाईट जो आहे तो जेवढा कमी ठेवता येईल तेवढा कमी ठेवा की जेणेकरून तुम्हाला ते दिसावं स्वच्छ एवढाच असावा. आणि त्या स्क्रीनच्या लाईट बरोबर तुमच्या आजूबाजूचा लाईट देखील तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही आजूबाजूला पूर्ण अंधार आहे आणि तुम्ही स्क्रीनमध्ये पाहता तर ते चुकीचं आहे. बाजूचा लाईट हा तुमचा थोडासा जास्तच हवा की जेणेकरून तो लाईट आणि स्क्रीनचा लाईट हे मॅच होतं आणि मग डोळ्यांना होणारा त्रास जो आहे तो कमी राहतो. त्याचबरोबर त्याचा डिस्टन्स जे आहे ते 20 ते 24 इंचाच्या दरम्यानच असावं, त्याच्यापेक्षा कमी पण नसावं आणि त्याच्यापेक्षा जास्त पण नसावं. त्याचा अँगल असतो, आम्ही म्हणतो की साधारण 45 डिग्रीच्या दरम्यान असावं, म्हणजे त्याचा स्क्रीनचा येणारं डायरेक्ट रेडिएशन येत नाही. त्यांचं पोश्चर, आपण कसं मुलं आजकाल पाहतो कसेही बसलेले असतात, मुलं सोडा आपण ॲडल्ट्सकडे जरी बघितलं तरी ते कशाही पद्धतीने बसलेले असतात आणि मोबाईल किंवा स्क्रीन पाहत असतात. तर ते पोश्चर, तुमचं पोश्चर स्ट्रेट हवं की जेणेकरून तुमच्या पाठीचे, मणक्याचे, मानेचे आजार होऊ नयेत. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर तुम्हाला डिजिटल ब्लाइंडनेस किंवा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम पासून मुक्तता म्हणण्यापेक्षा थोडासा त्रास तरी कमी होऊ शकतो. 2020चाच रूल आजकाल आपण बघतो, IPL सुरू आहे, 2020चा वर्ल्ड कप आपण जिंकलेला आहे, तर जमानाच 2020चा आहे. तर अशामध्ये असं म्हणतं की 20 मिनिटाचं तुमचं जर स्क्रीन पाहणं झालं तर साधारण 20 सेकंदाचा ब्रेक तुम्ही घ्यायला हवा आणि 20 फूट डिस्टन्सच्या पुढे तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणजे तुमचे डोळ्यातले मसल्स रिलॅक्स होतात, तुमच्या डोळ्यांच्या पापणींच्या उघडझाप व्यवस्थित होते, तुमच्या शरीराला ब्रेक मिळतो आणि पुन्हा तुम्ही स्क्रीनकडे काम करू शकता. तर याला म्हणतात 2020चा रूल. 20 मिनिटाचं काम झालं की 20 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि 20 फूट डिस्टन्सच्या पलीकडे क्षितिजाकडे बघायचं. खरं तर हा नियम फक्त आपण मुलांसाठी बोलतोय असं नाही, तर पालकांना सुद्धा तितकाच लागू आहे, सर्वांसाठी आहे तो, सर्वांसाठी आहे. डॉक्टर, आता हे मोबाईलचं युग आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो मुलांचा मैदानी खेळ. हो, शहरीकरण होतंय आणि मैदानी कमी होतात आणि त्याचबरोबर सूर्यप्रकाश. हो. जर मला
असं म्हणजे ऐकायला आवडेल की मैदानी खेळल्यामुळे मुलांच्या डोळ्याला काय फायदा होतो आणि जो दूरदृष्टीचा जो प्रॉब्लेम म्हणजे लांब बघणे जो असतो त्याला मायोपिया असं म्हणतात, तर त्यानं फायदा होऊ शकतो का मैदानी खेळामुळं? हो, नक्कीच होतो. मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि आजकालची पिढी मैदानी खेळ पूर्ण विसरायला लागलेली आहे. पूर्वी जसं आपण म्हणतो की पूर्वी मुलांना म्हणायला लागायचं की घरात ये, आणि आजकाल असं आहे की घरातून बाहेर जा हे सांगावं लागतं. करेक्ट. ठीक आहे, मैदानं पण कमी झाली, हे तितकेच खरी गोष्ट आहे, परंतु जी आहे त्याचाही उपयोग पुरेपूर होतोय का याच्याकडे पालकांनाही लक्ष द्यायला पाहिजे. मुळात मैदानी खेळामुळं त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होते, सगळ्यात महत्त्वाचं. मातीत खेळल्यामुळं त्या मातीचा त्या शरीरावरती इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यात खूप मोठा रोल असतो. तुम्ही दूरवर बघायला शिकता, सगळ्यात महत्त्वाचं यश अपयश पचवायला शिकता. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या इन जनरल जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी म्हणतो आपण, ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा भाग असतो. आणि चष्म्याचाच नुसता नंबर न बघता की बाकी सर्वांगीण विकास जो म्हणतो आपण, तो मैदानी खेळांव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही खेळांमधून कधीही येत नाही. म्हणून जास्तीत जास्त मैदानी खेळाला मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून मुलांना मैदानी खेळात आकर्षित केलं पाहिजे, की जेणेकरून हा जो सगळा जो मोबाईलचा व्याप आहे तो ऑटोमॅटिकली कमी होऊ शकतो. बरोबर सर. आणि शिवाय एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, मैदानी खेळल्यामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जे सूर्यप्रकाशातून मिळत असतं, ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की सूर्यप्रकाशात खेळल्यामुळे जे व्हिटॅमिन डी मुलांना मिळत असतं त्याच्यातून ऑटोमॅटिकली बोन्समध्ये कॅल्शियम तयार होत असतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हा देखील खूप मोठा परिणाम मुलांमध्ये होतो. ओबेसिटी, आजकालची मुलं जर बघाल तुम्ही तर सेंट्रल ओबेसिटी खूप वाढायला लागलेली आहे. ओके. त्याच्यावरती कंट्रोल येतो. आणि बाहेर खेळल्यामुळं साहजिकच दूरवरती बघणं हे ऑटोमॅटिकली होत असल्यामुळे मायोपिया कंट्रोल हा देखील ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये येण्याची शक्यता भरपूर आहे. हे झालं आपल्या शारीरिक कसरती किंवा शारीरिक व्यायामाबद्दल. मुलांना आता आपण बघतो आजकाल आहारामध्ये फास्ट फूड पाहिजे असतं, हो, की जे टेस्टी राहतं. त्यामध्ये असे काही पदार्थ असतात, असे काही एलिमेंट्स घातलेले असतात, इन्ग्रेडियंट्स, की जेणेकरून मुलांना ते खावंच वाटतं. जसं नूडल्स असतील किंवा चायनीज सारखे पदार्थ असतील, पण ते निश्चित आरोग्यासाठी हानिकारकच आहेत. हो. हे टाळून मुलांनी डोळ्यांच्या आरोग्यासाठी म्हणून आहारामध्ये कोणत्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत की ज्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी त्यांना उपयुक्त ठरतील? अतिशय महत्त्वाचं गोष्ट आहे ही, कारण जंक फूडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि त्यामुळं साहजिकच ज्या व्हिटॅमिन ए असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं की मुळा आहे, गाजर आहे, रताळे आहेत, याच्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन ए असतं. पालेभाज्या जसं पालक म्हणतो आपण, पालकमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन ए असतं. या कडधान्य आहेत, ही सगळं जो आहारातले प्रकार आहेत, हे ड्रायफ्रूट्स आहेत, यांचं सेवन जे आहे ते मुलांचं ऑटोमॅटिकली खूप कमी होत चाललेलं आहे. आणि त्यामुळं पालकांनी मुलांच्या आहारामध्ये हे कंपल्सरी आणणं, फ्रूट्स असो, रताळी असो, गाजर, मुळा, हिरवा भाजीपाला, त्याचबरोबर कडधान्य आणि ड्रायफ्रूट्स, ऑरेंजेस, त्याचबरोबर पायनॅपल असो, किंवा व्हिटॅमिन सीसाठी काही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी बरोबर ऑरेंजेस आणि लिंबू आहे. यामध्ये देखील अँटीऑक्सिडंट्स देखील मिळत असतात, जे तुमच्या डोळ्यांसाठी खूपच महत्त्वाचे घटक देत असतात. आणि या सगळ्यांचं जर तुमच्या आहारामध्ये जर हे सगळं जर इन्क्लूड झालं तर निश्चितच तुमच्या डोळ्यांचं जे आरोग्य आहे ते अतिशय उत्तम राहण्यासाठी डेफिनेटली मदत होऊ शकेल आणि जंक फूडपासून मुलं लांब राहू शकतील. डॉक्टर, हे झालं आहाराबाबत, पण डोळे स्वच्छता आणि संरक्षण हो, हे म्हणजे मुलांनी असून दे किंवा आता मोठेही सायडल आपण जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते करत असताना कोणकोणत्या काळजी घ्याव्यात, कोणत्या सवयी लावून घ्याव्यात त्यांनी? आता संरक्षण आणि स्वच्छता जर म्हणालो तर आपण सगळ्यात सोपातला सोपा मार्ग जो आहे तो, कधीही आपण कुठूनही बाहेरून आलो की साधारणपणे आपण हातपाय स्वच्छ धुतोच. आणि त्या अनुषंगानं आपल्या डोळ्यांची स्वच्छता ही ऑटोमॅटिकली होत असते. होतं काय की आपल्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये आजकाल बाहेर एवढं पोल्युशन असतं, तुम्ही थोडं जरी गाडीवरून प्रवास करून आलात की तुमच्या चेहऱ्यावरती कार्बन साठलेलं असतं, त्याचे पापण्यांच्या आपल्या कणांमध्ये ते साठलेलं असतं, आपल्या खोबणीमध्ये ते साठलेलं असतं. आणि तुम्ही आलेल्या डोळे जर स्वच्छ धुतले तर ऑटोमॅटिकली ते सगळे कण धुवून जातात आणि डोळ्यांना मेजॉरिटी ॲलर्जीजपासून संरक्षण मिळतं. हेल्मेटचा वापर, एस्पेशली जर टू व्हीलरवर आपण जात असू तर हेल्मेटचा वापर हा सगळ्यात योग्य आहे. तुम्हाला फुल प्रोटेक्शन देणारी एकच गोष्टी आहे हेल्मेट.
आपण म्हणतो की मी खूप छान गॉगल वापरणार आहे, पण गॉगलमधून देखील तितकंसं प्रोटेक्शन, जरी तुम्हाला अल्ट्राव्हायलेट रेजपासून थोडं प्रोटेक्शन मिळत असलं तरी धुळीपासून, पोल्युशनपासून आणि संरक्षणाच्या दृष्टीनं हेल्मेटसारखं गोष्ट ही कुठलीच नाही आहे. म्हणून त्याचा जर वापर आपण केला तर निश्चितपणे त्याचा बेनिफिट डोळ्यांच्या बरोबर सर्वांगीण आरोग्यासाठी खूप चांगला आहे. डॉक्टर, ह्याबरोबरच असा एक प्रश्न आहे की डोळे काय म्हणतात चोळणे, हां. परत रगडणे, ह्याच्यामुळं डोळ्यांना काही इजा होऊ शकते का? होऊ शकते. डोळे चोळणं, मुळात डोळे चोळायची वेळ तेव्हाच येते जेव्हा ॲलर्जी खूप जास्त होत असते. म्हणजे मुळात आपल्याला कसं असतं की जेव्हा ॲलर्जी होत असते की नाही तेव्हा आपल्याला आग होते आणि मग आपण इनव्हॉलेंटरीली ते आपण चोळायला लागतो. आणि चोळताना काही वेळेला काय असतं की बोटांची नखं किंवा चुकून डोळ्यामध्ये इजा होऊ शकते आणि त्याच्यामुळे डोळ्याच्या बुबुळावरती जखम होऊ शकते आणि ती जर झाली तर मग मात्र दृष्टीला ती धोकादायक असतं. तर ते होऊ नये या अनुषंगाने जर असे वाटलं की आपल्याला घरात आपल्याला समोर दिसते की आपलं काही 1 वर्षाचं 2 वर्षाचं लहान बाळ आहे किंवा मुलगा आहे आणि मुलगी आहे आणि ते खूप डोळे चोळत आहेत, तर साधारण सोपा मार्ग काय असतो की घरात आपला बर्फ असतो किंवा आईसपॅक असेल तर, किंवा अगदीच नसेल तर अगदीच स्वच्छ थंड पाण्याचं पट्टी जरी करून डोळ्यावरती आपण लावली ना तरी बरंचसं तिथे वासू कन्स्ट्रिक्शन होत असतं आणि जे ॲलर्जीचे कण असतात ते ॲलर्जी कंट्रोल होऊन आग होण्याचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं. तर हा सोपा मार्ग आहे. अगदी बर्फ साधारण आपल्या रुमालाच्या कापडामध्ये घ्यायचा आणि डोळा झाकून असं वरून लावला तरी सुद्धा ॲलर्जी कंट्रोल व्हायला खूप मदत होते आणि ऑटोमॅटिकली डोळ्याचं खाजवायचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होऊ शकतं. या संदर्भात आता आपण बऱ्याच गोष्टी बोललो की ज्या गोष्टी काय डोळ्यांना काही इजा होऊ नये म्हणून काय करता येऊ शकतं ते बोललो, आहाराचं पण बोललो, काही गोष्टी करू नयेत. परंतु जर का मुलांना काही त्रास व्हायला लागला असेल तर त्याचे अर्ली सिम्पटम्स कसे ओळखायचे? कारण आपण बघतो की त्याचे अर्ली डिटेक्शन एखाद्या गोष्टीचं ते सुद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. हो. आपण नेहमीच म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो, साधारण तुम्ही जर विचार कराल की लहान लहान मुलं जी असतात ना घरात, तर आपण सर्वजण टी व्ही पाहत बसलेलो असतो आणि तो मुलगा मुलगी किंवा बाळ काय असेल ना ते अगदी पुढे जाऊन ते पाहत असतं. मुलं किंवा पालक काय सांगतात आम्हाला येऊन की तो खूप पुढे जाऊन टी व्ही बघतो. साधारण मानसिकता आपली काय असते पहा, कुठलीही गोष्ट जेव्हा आपणाला दुरून दिसत नसते तेव्हा आपण ती पुढे जात असतो. मुलं तेच करत असतात. त्यांना त्या डिस्टन्सवरून ते दिसत नसतं म्हणून ती पुढे जाऊन पाहत असतात आणि हे कॅच केलं पाहिजे आणि त्यावेळेला लगेच त्यांच्या डोळ्याची तपासणी केली पाहिजे, कारण त्यांना दूरचं दिसत नसतं म्हणून ते पुढे जात असतात. आपणाला कुठलीही गोष्ट दिसली नाही लांब तर आपण काय करणार, साहजिक पुढे जाऊन बघणार आहे. तीच ती मुलं करत असतात, फक्त ती सांगत नाहीत की मला ते लांबून दिसत नाही. या गोष्टी ज्या आहेत ना या पालकांनी कॅच केल्या पाहिजेत. शिवाय काही वेळेला मुलं खूप जे डोळ्यातून पाणी खूप येत असतं, त्यांच्या ॲलर्जीचे प्रमाण काही असतात, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते क्लिअर दिसत नसतं. काही वेळेला ते क्लिअर दिसत नसलं तरी ती मुलं डोळे चोळत असतात. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही कॅच करून लगेच आपल्या नेत्रतज्ञांच्याकडून जर डोळ्यांची तपासणी केली तर बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात. हाच एक धागा पकडून मला थोडंसं एक विचारायचं आहे की पूर्वीच्या काळात जर का कमी वयामध्ये नंबर लागला चष्म्याचा की त्याला ढापण्या किंवा ते काहीतरी वेगळ्या नावाने चिडवलं जायचं, हे नव्हतं जायचं. आजकाल बघतो आम्ही की बऱ्याच मुलांना तो चष्मा हा दिसतो. हे चष्मा कमी वयामध्ये डोळ्यावरती असण्याचा मुलांच्या मध्ये त्याच्यामध्ये काही मानसिक त्याच्यावरती त्यांना परिणाम होतो आहे का? तुम्हाला आतापर्यंत काय अनुभव आहे तुमचा? होतो. बऱ्याच वेळेला असं काही मुलं असतात जी सेन्सिटिव्ह असतात खूप. त्यांना असं वाटतं की मला शाळेत काय म्हणतील, चिडवतील का, आणि मग ते क्लिअर दिसण्यापेक्षा कोण काय म्हणेल याचा इम्पॅक्ट त्यांच्या मनावर खोल कुठेतरी होत असतो आणि मग ते वापरायला रिलेक्टंट असतात. त्याच्या अगेन्स्ट काही मुलं असतात ज्यांना ती फॅशन म्हणून पाहिजेल असतं. ओके. काही म्हणजे मुलं आमच्याकडे खास येतात की त्याला नंबर नाही आहे परंतु त्याला चष्मा द्या कारण त्याला तो लावायचा आहे. तर असे दोन्हीही टाईप्स आहेत. परंतु इन जनरल पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट इम्पॅक्ट जो असतो की नाही, की तुम्हाला जर त्या मुलाला जर शाळेत लांबचं दिसत नसेल तर तो सांगत नाही की मला दिसत नाही, कारण त्याला कळत नसतं. तो सांगण्या एवढा मॅच्युअर नसतो, पण तो मग शाळेत मागे पडायला लागतो कारण त्याला काय चाललंय हे कळत नसतं आणि मग तो शाळेत मागे पडायला लागतो आणि मग त्याचा कॉन्फिडन्स कुठेतरी हरवायला लागतो. मी कितीतरी आम्ही अशी उदाहरणे बघितलेली आहेत की जी मुलं आम्ही चष्म्याचा नंबर दिल्यानंतर ड्रास्टिकली त्यांच्या अभ्यासामध्ये
आणि त्यांच्या इन जनरल नॉलेजमध्ये खूप फरक पडतो, त्यांच्या इन जनरल ॲटिट्यूडमध्ये फरक पडतो. कारण त्यांचं विजन, त्यांची दृष्टी चांगली होती, त्यांना सगळं क्लिअर दिसायला लागतं आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होतो. अरे वा. हे पण आहे त्याचं. त्यामुळे वेळच्या वेळेला या सगळ्या गोष्टी होणं हे त्या कसं असतं, प्रत्येक मूल हे वेगळं असतं, या दृष्टिकोनातूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो, जस्ट आम्ही पाहतो की नाही आमच्या ओपीडीमध्ये बघतो आम्ही की मुलांचे डोळ्यांची आम्ही तपासणी करत असतो. मुलांना आम्ही पाहत असतो की पालक आम्हाला सांगत असतात की खुणावत असतात, ॲक्च्युली तिथं बसून खून करत असतात की त्याला मोबाईल वापरायला सांगू नका. पण हे जेव्हा आम्ही त्या मुलाला सांगत असतो की अरे बाबा बाळा तू मोबाईलचा वापर कमी कर, त्याच वेळेला ते पालक मोबाईलवरती काहीतरी पाहत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये हे पूर्ण ऑपोजिट झालं ना, की तुम्ही जर त्या मुलाला सांगता आहात की मोबाईलचा वापर कमी कर आणि ते सांगत असताना तुम्ही मोबाईलचा वापर करत आहात. मुलं ही अनुकरण प्रिय असतात. सगळ्यात महत्त्वाचा जो त्यांचा आधार असतो, त्यांचा जे अनुकरण करण्याचं हे असतं ते पालक स्वतः आहे. त्यामुळे पालकांनी आपण काय करतोय हे जर बघितलं तर त्याचा खोलवर परिणाम हा मुलांच्या मानसिकतेवरती होणार आहे. डॉक्टर साहेब, की मुलांची ज्या डोळ्याचे जे चेकअप आहे, तपासणी, ही किती दिवसांनी किंवा किती महिन्यांनी करावी रेग्युलरली? हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आम्ही प्रत्येक वेळेला पहिल्यांदा जेव्हा मुलांना चष्मा लागतो तेव्हा पालकांचा पहिला प्रश्न असतो की हा कधी जाणार. काही नंबर हे असे असतात, मायोपिया ज्याला म्हणतो आपण, ते कधीही एकदा सुरू झाल्यानंतर ते जात नाही. कारण त्याचं कारण असं असतं की त्याची रचना डोळ्यांची तशी झालेली असते, तयारच तशी झालेली असते. आणि जसं आपल्या त्या मुलांची उंचीमध्ये वाढ होते तसंच डोळ्याची साईज पण वाढते. आणि ती डोळ्याची साईज वाढली की तो नंबर हा ऑटोमॅटिक वाढणारच असतो. आणि त्यामुळं साधारण ज्या वयामध्ये मुलांची उंचीची वाढ जास्त असते, किमान त्या वयामध्ये तरी दर वर्षातून एकदा तरी किमान नंबर हा चेक केला पाहिजे, की जेणेकरून जो बदललेला नंबर आहे तो आपल्याला त्या मुलाला देता येतो आणि त्याची दृष्टी जास्तीत जास्त चांगली कशी राहील हे पाहता येतो. बऱ्याच पालकांना हा मोठा प्रश्न असतो की हा जाणार कधी. ओके. साधारण 21 वर्ष वय होईपर्यंत तरी आपण त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. 21 वर्ष वय झाल्यानंतर आपलं उंचीची वाढ व्हायचं जे प्रक्रिया असते ती थांबलेली असते. त्यानंतर काही आता लेझर्स आहेत, लॅसिक्स आहेत की ज्याच्यामुळे नंबर आपण 0 करू शकतो. परंतु 21 वर्ष वय होईपर्यंत या कुठल्याही मार्गातून नंबर कमी करण्याचं आत्ता तरी साधन नाही आहे. बरं. डॉक्टर साहेब, आता मुलांना जर का आपण सांगायचं म्हटलं की डोळ्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी 5 सवयी कोणत्या जर का फॉलो करायच्या त्यांनी आणि ज्या स्ट्रिक्टली पाळल्या गेल्या पाहिजेत, त्याचबरोबर मुलांनी सुद्धा आणि पालकांनी सुद्धा? काय आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की पालकांपासून जर आपण सुरुवात केलं तर तुम्ही घरात आल्यानंतर एक टाईम ठरवा की या वेळेनंतर आपण कोणीही मोबाईल वापरणार नाही आहोत. पालकांनी आणि मुलांनी दोघांनी आपण जेव्हा पालकांनी स्पेशली जेव्हा आपण मुलांशी संवाद साधतो आहोत कोणत्याही गोष्टीत असो, तेव्हा त्या मुलाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि मग त्याच्याशी संवाद साधला की त्याचा इम्पॅक्ट हा खूप चांगला होत असतो. त्यावेळेला कोणताही मोबाईल एका हातात तुम्ही मोबाईल घेत आहात आणि मग तुमच्या मुलाशी बोलता आहात तर ते होणार नाही, त्याचा इम्पॅक्ट चांगला होणार नाही. किंवा तुम्ही मुलाशी बोलताय आणि तो काहीतरी मोबाईलवर खेळतो तर तो एक वेळ तुम्ही मर्यादा रेस्ट्रिक्ट करा. घरात आल्यानंतर आपण कोणीही पालक असो किंवा मुलगा मुलगी असो कोणीही मोबाईल आपण या वेळेनंतर हात नाही लावणार आहोत. बरोबर. मैदानी खेळांना आपण प्रवृत्त करूयात. बाहेर गेल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या मोबाईलचा वापर कमी होणार आहे. जर मोबाईल आपल्याला आवश्यकच आहे तर जसं आपण मगाशी सांगितलं तसं 20-20चा रूल फॉलो करूयात. आहारामध्ये विशेष काही बदल आहेत, छोटे छोटे बदल आहेत जे आपण करूयात. आणि डोळ्यांची स्वच्छता ही आपण अतिशय छोट्या पद्धतीनं, योग्य पद्धतीनं आणि माफक पद्धतीनं करूयात की जेणेकरून कोणतेही डोळ्यांचे आजार बळावणार नाहीत. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या, आपल्या घरातून या गोष्टी जर सुरुवात केली तर आपल्याला पूर्ण सगळा समाज बदलायला आणि त्या अनुषंगानं देशात त्याची क्रांती करायला फार वेळ नाही लागणार. बरोबर. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हटलं जातं. कोणती सुरुवात ही स्वतःपासूनच केलेली कधीही चांगली आहे.
आज या निमित्त सर आपण खूप चांगल्या पद्धतीनं पालकांना आणि मुलांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. आम्ही बघतो आपल्या OPDमध्ये तुमच्या दिवसाभराच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक प्रकारचे रुग्ण तुमच्याकडे येत असतात. त्यांच्या अनेक डोळ्याच्या व्याधी असतात, समस्या असतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण आम्हाला सगळ्यांना आवडतं असं की तुम्ही खूप हसतमुख पद्धतीने सगळ्यांच्यावरती उपचार करत असतात. पेशंट निम्मा तिथंच बरा होत असतो. आज या निमित्तानं समाजाला जर का डोळ्यांच्या बाबतीत आवाहन करायचं झालं तर आपण काय आवाहन कराल व्यापक स्वरूपामध्ये? या मोबाईलच्या दृष्टिकोनातून जर विचार केला किंवा स्क्रीनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खरोखर डिजिटल ब्लाइंडनेस किंवा कम्प्युटर विजन सिंड्रोम हा येणाऱ्या काळामध्ये खूप व्याधी देणारा प्रॉब्लेम असणार आहे. तर जेवढं शक्य आहे तेवढं त्याच्यातून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करूयात. जेव्हा गरज आहे तेव्हा योग्य त्या मार्गानं त्याचा वापर करूयात. आणि त्याच्याही पुढे जाऊन आज साधारण आम्ही जेव्हा OPDमध्ये पाहत असतो की आपल्या देशात तेवढेच अंध देखील रुग्ण आहेत की ज्यांना आपण नवीन दृष्टी देऊ शकू. आणि त्याचं एक माध्यम आहे ते नेत्रदान. नेत्रदानाच्या माध्यमातून आपण मॅक्सिमम रुग्णांना नवीन दृष्टी देऊ शकतो. हे सुंदर जग पाहण्यासाठी प्रवृत्त करू शकू. आज श्रीलंकेसारखा देश जितका छोटा आहे परंतु आज जगात सगळ्यात जास्त नेत्रदान हे श्रीलंकेमध्ये होतं. ओके. तर त्या दृष्टिकोनातून मला एवढंच सांगावं वाटेल की अनंताच्या पलीकडे जाऊन ही जर आपल्याला अस्तित्वात उरायचं असेल तर तुमच्या डोळ्यातूनही कोणीतरी जग बघावं अशा पद्धतीनं राहायला पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी नेत्रदानाचा संकल्प करूयात आणि यातून एक अंध व्यक्तींना हे पुन्हा दृष्टी पाहण्यासाठी प्रवृत्त करूयात. क्या बात आहे सर. आपण खूप जाता एक अतिशय मोलाचा संदेश दिलेला आहे की आपण म्हणतो की मृत्यूनंतर सगळं काही संपतं, पण तसं नाही आहे. मृत्यूनंतर सुद्धा नेत्रदानाच्या निमित्तानं असेल, अवयवदानाच्या निमित्तानं असेल, आपण त्यानंतर सुद्धा ह्या लोकांमध्ये राहू शकतो. एक खूप चांगला संदेश आपण या निमित्तानं दिलात. सर आपण या ठिकाणी आलात. सजग पालक मंचच्या माध्यमातून आपण सर्वांना एक मौलिक मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन आणि आपण सांगितलेल्या सूचना हे पाळायचा पालक म्हणून आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि आमच्या मुलांना सुद्धा ह्या गोष्टी चांगल्या पाळायला लावू की जेणेकरून डोळ्याचे व्याधी निर्माण होऊ नयेत. यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं आज आपण सजग पालक मंचचे प्रमुख मार्गदर्शक आहात आणि आपण सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही सजग पालक मंचच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभारी आहोत. सजग पालक मंच या प्लॅटफॉर्मवरती मला इथं येण्याचा हा जो मौका मिळाला त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल. कारण मीही या पालक मंचचा एक भाग आहेच, कायम राहणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या अनुषंगाने आज आपली ही जी चर्चा झालेली आहे त्याचा व्यापक उपयोग व्हावा आणि जास्तीत जास्त समाजाला याचा फायदा व्हावा हीच मी अपेक्षा ठेवतो. आणि मला इथे बोलवलं, मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.